हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळी मला लवकर उठावं लागलं कारण मला माझ्या प्रिय सखीला रेडी करायला जायचं होतं. तिच्या घरात काहीतरी फंक्शन आहे, सो तिने मला बोलवलेलं आवरण्यासाठी. सो तेच मी सकाळी लवकर उठून आवरत होते तिचं सर्व काही. आणि त्याच्यानंतर मला कॉलेज कंटिन्यू करायचं होतं. बाय द वे आज जाण्यासारखं काही काम नव्हतं, बट मेजर प्रॅक्टिकल होतं म्हणून जावंच लागलेलं. आणि खरंच मी खोटं नाही बोलणार. आता हे जे सर्व काही प्रकरण घडलं ना, म्हणजे मी माझं सगळं काही सामान घेऊन तिकडे गेलेली, तिचं थोडंसं आवरून दिलेलं आणि त्यानंतर मग मी कॉलेज कंटिन्यू केलं. मला लिटरली असं फील झालं भाई, की मी प्रॉपर मेकअप आर्टिस्ट आहे. म्हणजे मला तशी फीलिंग येत होती यार. म्हणजे मला तर असं वाटतं, की इन फ्युचर मी यामध्येच जावा. कारण माझा खरं तर छंद खूप आहे यार. बट आता ठीक आहे, फॅमिलीचा सपोर्ट वगैरे त्या गोष्टी पण लागतात त्याच्यासाठी. सो आपण करूयात ग्रॅज्युएशन नंतर विचार. आणि एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. खूप सुंदर झालेलं. मी एकदम असं फीलच घेत होते, की भाई आहे मी मेकअप आर्टिस्ट आणि मी जस्ट तिचा मेकअप करते. सो ती कमेंटमध्ये नक्की सांगेल तुम्हाला. आणि आता मलाही बघायचं की तिचा फीडबॅक काय आहे म्हणून. अच्छा, जाऊ द्या. सो मी पटकन तिकडनं निघाले कारण लवकर जायचं होतं. सो कॉलेजला पोहोचले. त्यानंतर प्रॅक्टिकल पहिले 2 लेक्चर तर माझे बुडले, बट मी थर्ड पासनं कंटिन्यू केलं. प्रॅक्टिकल इतकं काही मोठं नव्हतं, छोटंसंच होतं. सो ते लवकर संपलेलं. त्यानंतर मी माझं प्रोजेक्टचं काम करत होती आणि हां, अजून एक गोष्ट. आतापासून मी माझं प्रोजेक्टचं काम इंडिव्हिज्युअल करणार आहे. कारण आमचा जो प्रोजेक्ट ग्रुप होता त्याच्यामधल्या काही लोकांना असं वाटत होतं, की आम्ही जे काम करतोय ते तर काही दिसतच नाहीये. सो त्यांनी खूप मोठा असा बखेडा तमाशा म्हटलं तरी चालेल असं काही केलेलं. म्हणून मग टीचरने एकदम सेपरेट सेपरेट केलं सर्वांना आणि इंडिव्हिज्युअल करायला लावलं. आणि मला तर अजिबात समजत नाही की लोकांना काय होतं काय माहिती. म्हणजे तुम्ही ज्या थालीमध्ये खातात त्याच्यामध्ये छेद करून पळून जातात. हाऊ कॅन यू डू लाईक भाई? पण असो, अशा लोकांना आहे ना मी एकदा बघितल्यानंतर ना डायरेक्ट माझ्या लाईफ मधनच काढून टाकते. बरं, तर तुम्हाला माहिती का गाईज, उद्या आहे वुमेन्स डे आणि मी ऑफिसला गेल्यानंतर मॅडमनी असं काही सरप्राईज दिलेलं तुम्ही बघू शकता. त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलेले. म्हणजे मॅमला मी कोणत्या प्रकारे थँक्यू बोलू मला असं झालेलं आहे. कारण मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी जिथे काम करेल तिथे इतकं सुंदर मला ट्रीट केलं जाईल म्हणून. बरं, आता तिकडनं आल्यानंतर जेवण वगैरे झालेलं. त्यानंतर थोडंफार काम होतं, मी ते आवरत बसलेले आणि मला ना थोडंसं डोकं दुखत होतं. हां. तर मग मी मेडिसिन्स मागवल्या होत्या. खूप इमर्जन्सी होती गाईज, नाहीतर मी मेडिसिन्स नाही खात. तुम्हाला मी खूपदा सांगितलंय. सो मी खाल्लेलं आणि ते माझा भाऊ मला थोडंसं असं चांगल्याने पॅम्पर करत होता. म्हणजे मला हसू येतंय आणि माझा मूड ऑफ होता म्हणून ते मला इथे असं हसवण्याचे प्रकार चालू होते आणि खरंच मी खूप हसलेले कारण इतके ड्रामे करत होते हे, मज्जा आलेली. मग मी झोपून घेतलेलं. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.